एका वाघिणीचा जन्म झाला। ती वाघीण म्हणजेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। होय, ती वाघीण म्हणजेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षण आणि समाजसेवेसाठी वाहिलं। अशा या वाघिणीचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी 3 जानेवारी 1831 रोजी नेवसे पाटील यांच्या गावी झाला। रीतिरिवाजाप्रमाणे त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला। ज्योतिराव फुलेंनी त्यांना लिहायला वाचायला शिकवलं। एक दिवस असा आला की त्या दिवशी स्त्री शिक्षणाचा कौल फुटत होता। तो दिवस म्हणजेच 1 जानेवारी 1848। होय, तो दिवस म्हणजे 1 जानेवारी 1848। या दिवशी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू झाली आणि ही शाळा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी काढली। सावित्रीबाई फुले त्यांचे कार्य करत असताना त्यांना सारं जग दगड शेंगोटे मारत होतं, पण त्या डगमगल्या नाहीत, कारण त्यांना कुठे ना कुठे तरी माहित होतं, जिसमें कर दिखाने का जुनून होता है ना, जिसमें कर दिखाने का जुनून होता है ना, वो ना कभी आव दिखाता है ना कभी ताव दिखाता है, बस अपने मंजिल की ओर बढ़ता जाता है, बस अपने मंजिल की ओर बढ़ता जाता है। पण आज वाईट याचं वाटतंय की सावित्रीच्या विचाराचं आपण घोटून घोटून क्रीम केले। आपण त्यांना देवी बनवून फोटोमध्ये फ्रेमही केले, जमेल तसं आपण त्याचं कौतुकही करतो, पण कुऱ्हाडीचा दांडा जसा गोतास काळ व्हावा तशा सगळ्या गोष्टी डोक्यावरून निघून गेल्या। ज्या त्यांचा वारसा सांगणार त्याचाच बेभान झाल्यात। ज्याने आपल्यासाठी दगड शेंगोटे साऱ्या जगाच्या शिव्याशाप काय काय सोसलं होतं, आणि त्याची फेड म्हणून आपण काय करतोय अहो आणि त्याची फेड म्हणून आपण काय करतोय? स्त्री शिकली सवरली, मुली शिकल्या सवरल्या, पण मुली शिकल्या सवरल्या, पण प्रत्येक जणी विकृत स्त्रीच्या कहाण्या झाल्या आणि पोटाच्या सावित्रीच्या काळा पोटातच दाबता आहात। शाळा कॉलेजचं पीक तर हायब्रिडसारखे डोलते आहे, शाळा कॉलेजचे पीक तर हायब्रिडसारखे डोलते आहे। आपण फक्त पुरोगामित्वाचा खरा वसा घेतला पाहिजे, एखादा यशवंत शोधून त्याला आधार दिला पाहिजे। सावित्रीची खरी लेक तीच जी कधी असत्या पुढे झुकत नाही, आणि सावित्री आणि ज्योतिराव यांच्या पुढे कधी हांधळेपणाने माथा टेकत नाही। जाता जाता इतकेच म्हणते, सावित्री तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला, सावित्री तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला, तू दाखवलेला विश्वासात सार्थ ठरला, धन्यवाद।